तर आता आपल्यासोबत सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। सर, आपण पाहतोय पेपर फुटी प्रकरणासाठी आता फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात असल्याची माहिती आता पंतप्रधानांनी स्वतः ट्विट करत दिली आहे। तुमचं यावरचं मत काय? काय दून से गई वो हौद से नहीं आती ही जी म्हण आहे त्यामध्ये आता नरेंद्र मोदीजींनी प्रथमतः खऱ्या अर्थानं माफी मागितली पाहिजे देशाची आणि त्या विद्यार्थ्यांची। यांच्या संपूर्ण 12 वर्षाच्या कालावधीमध्ये 152 पेक्षा अधिक पेपर्स लीक झालेले आहेत आणि याचं उत्तरदायित्व ते घेण्याचं भाग नाही। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्याची त्यांनी का नाही केली घोषणा? आता आम्ही त्यांना पदावरनं मुक्त करत आहोत। काल ज्या पद्धतीनं 2 दिवसापूर्वी जी मारहाण झाली ती नरेंद्र मोदीजींच्या इशाऱ्यानेच झालेली आहे ती। त्यामुळे आता कितीही त्यांनी आव आणला तरी त्याच्यामधनं लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसणार नाही। प्रथमतः त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांच्या वरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते रद्द केले पाहिजेत आणि त्यांच्यावरती जे अत्याचार त्या दिवशी झाले ते कशा पद्धतीने झाले ते पूर्ण देशानं पाहिलं। त्या मुलींना मारणारे लोक, ते लाठी त्यांच्यावरती खिळे असलेले पाहिले, इलेक्ट्रिकचे शॉक दिले गेले, दगडफेक पोलीस करतायत, ते धमक्या देत आहेत। कोणतरी प्रायव्हेट आर्मीचे लोक घुसवले होते, ते कोणाचे गुंड होते? ते जे चपलेवरती आणि साध्या वेशामध्ये मुलांना मारत होते त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। पोलीस अधिकाऱ्यांनी जे मुलींना म्हणजे मारहाण केली त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। तर हे सगळे फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी एवढे वर्ष तुमच्याकडे असताना का नाही केलेत हा प्रश्न आहे। आता किती केलं तरी काही नरेंद्र मोदीजींची गेलेली आता ती पत आहे ती परत येणार नाही आता। नक्कीच सचिनजी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आपण पाहतोय पेपर फुटी प्रकरणासाठी आता फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। मात्र अजूनही कॉकरोच जनता पार्टीच्या मागण्या, तरुणांच्या मागण्या किंवा एकंदर आंदोलनासंदर्भात कुठलंही भाष्य सरकारकडून अजूनही केलं जात नाहीये। पण मोठा असा निर्णय आता त्यांनी ट्विट करून सांगितलाय।